हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत आहात. मी पण मस्त. आणि आपले लास्टचे सगळे व्हिडिओज पाहून काढले असतील. नसतील तर प्लीज काढा, कारण खूप इम्पोर्टंट व्हिडिओज आहेत. आपण आत्तापर्यंत सगळे इम्पोर्टंट टॉपिक त्याच्यामध्ये डिस्कस करत आलोय. ज्याच्यामुळे तुमचं फायनान्शियल नॉलेज वाढेल, तुम्हाला फायनान्शियली हेल्प होईल, तुम्ही फायनान्शियली ग्रो करताल. सो ते व्हिडिओज खूप इम्पोर्टंट आहेत आणि आजचा व्हिडिओही तेवढाच इम्पोर्टंट आहे. आता आपल्यामध्ये भरपूर जण जॉब करणारे असतात, सॅलरी येत असते. आता बऱ्याच जणांची सॅलरी कमी असते, जास्त असते डिपेंड. पण तरीही कितीही सॅलरी असली तरी पुरत नाही. आता ह्याचं कारण काय असतं, तर आपली प्लॅनिंग नीट नसते. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॅलरी प्लॅनिंग कशी करायची, कोणते-कोणते पॉइंट लक्षात घ्यायचे, जेणेकरून आपली सॅलरी एकदम व्यवस्थित मॅनेज झाली पाहिजे. आपल्याला पैसे व्यवस्थित पुरले पाहिजेत. त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त इम्पोर्टंट होणार आहे. सो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही. विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सगळ्यात पहिला पॉइंट आहे, सॅलरी प्लॅनिंग म्हणजे काय? आता याच्यात एक गोष्ट क्लिअर करते. सॅलरी प्लॅनिंग करणं म्हणजे तुमच्या खर्चांवर बंधनं घालणं किंवा खर्च नियंत्रित करणं होऊ शकतं, पण खर्चांवर बंधनं घालणं असं नसतं. सॅलरी प्लॅनिंगने आपण आपला पैशावरती कंट्रोल आणतो. त्याच्यामुळे काय होतं, की आपली कशीही सॅलरी असेल, कितीही सॅलरी असेल ना, तरी आपण सस्टेन करू शकतो. त्याच्यासाठी सॅलरी प्लॅनिंग इम्पोर्टंट आहे. जर तुम्ही सॅलरी प्लॅनिंग केली नाही ना, तर तुमचा कितीही पगार येऊ देत, तुम्हाला तो कधीच पुरणार नाही. तुमच्यावर लोन, कर्ज होऊ शकतं आणि जे फायनान्शियल स्ट्रेस असतो, फायनान्शियल लोड असतो, तो तर काय ऑलवेज राहणार, कारण तुम्ही प्लॅनिंगच करत नाहीये. प्लॅनिंग असेल ना, तर तुम्ही कमी पगारातही व्यवस्थित सस्टेन करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला सॅलरी प्लॅनिंग गरजेचं आहे. दुसरा पॉइंट आहे, आपली सॅलरी कशी डिव्हाईड करायची. आता एकदम सोप्या शब्दात सांगायला गेलं तर 3 पार्टमध्ये आपल्याला सॅलरी डिव्हाईड करायची. सगळ्यात पहिला पार्ट आहे 50% ऑफ युअर सॅलरी तुम्हाला द्यायची तुमच्या गरजांना, तुमच्या नीड्सला. म्हणजे तुमचं होम रेंट असेल, तुमचं किराणा माल असेल, काही किराणा भरायचा असेल घरातला तो, तुमचं लाईट बिल असेल, जे काही गरजेच्या वस्तू आहेत ज्या डेली लाईफमध्ये तुम्हाला लागतायत त्याच्यासाठी द्यायचं आहे. सेकंड आहे 30% ऑफ युअर सॅलरी तुम्हाला द्यायची वॉन्ट्सला, म्हणजेच तुमच्या इच्छांना. ज्याच्यात तुमची शॉपिंग आली, आउटिंग आलं, मूव्ही आली, डिनर डेट आलं, बाहेरचं खाणं, आउटसाइड फूड, सगळ्या गोष्टी आल्या. आणि तिसरा पार्ट आहे 20% फॉर युअर सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट, जो खूप कंपल्सरी आहे, ज्याच्यात तुम्ही एस-आय-पी, एमर्जन्सी फंड या गोष्टी करू शकता. आता जेव्हा तुम्ही सुरुवात करताय, तेव्हा हे पॉसिबल नसेल, की तुम्हाला 20% तुमच्या सेव्हिंगला द्यायला, कारण ज्यांचा पगार कमी असतो तेव्हा 20% सेव्हिंगला देणं पॉसिबल नसतं. तर 10% पासून सुरुवात करा, पण इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमचा पगार 40,000 असेल, तर तुम्हाला काय करायचंय 50% म्हणजे 20,000 द्यायचे तुमच्या गरजांना, दिवसाच्या ज्या काही तुमच्या महिन्याच्या गरजा असतात त्याच्यासाठी. त्याच्यानंतर 12,000 तुम्हाला द्यायचे आहेत तुमच्या वॉन्ट्सला, म्हणजेच तुमच्या इच्छांना, आणि मग जे तुमचे 20% राहिलेत ते द्यायचे तुमचे सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटला. तिसरा पॉइंट आहे सेव्हिंग आधी का करावी? आता आपल्यातले बहुतेक जण काय करायचं, म्हणजे भरपूरच जण, मला वाटते बऱ्यापैकी सगळेच जण असं करतात, की पहिलं आपलं जेव्हा सॅलरी येते ना, तेव्हा सगळा खर्च करायचा आणि मग राहिलं तर त्याच्यातून सेव्हिंग करू असा विचार करतो. आणि आपल्याला माहिती आहे पैसे कधीच राहत नसतात. आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे खर्च होऊ शकतात इझिली. मग त्याच्यासाठी काय करायचंय, की तुमची सॅलरी आली ना, पहिल्यांदा तुम्हाला 20%, 10% जे काही तुम्ही डिसाईड केलं असेल, ते सेव्हिंग करायचेत आल्या-आल्या. मग तुम्ही ते ऑटो डिडक्टचं ऑप्शन यूज करू शकता. मग तुम्ही त्याच्यावर एस-आय-पी करा, आर-डी करा, जे काही कराल ते. पण ऑटो डिडक्टचं ऑप्शन यूज करा. म्हणजे दर महिन्याच्या सुरुवातीला तुमचं जे काही असेल सेव्हिंग, ती सेव्हिंगला जाणार आणि मग राहिलेल्या पैशात तुम्हाला सगळा महिना मॅनेज करायचा आहे. मग इथे मॅनेज करताना तुम्ही तुमच्या नीड्स आणि वॉन्ट्स, म्हणजेच गरजा आणि इच्छा, याच्यामध्ये कसं मॅनेज करायचंय ते तुम्ही करू शकता. दर महिन्याला काही आपला ट्रिप प्लॅन नसतात, आउटिंग प्लॅन नसतात. मग त्याच्यानुसार तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च मॅनेज करू शकता. चौथा पॉइंट आहे एमर्जन्सी फंड, जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता एमर्जन्सी फंड हा आपल्याला भरपूर जणांना माहिती आहे, पण एकदम थोडक्यात सांगते. हा असा खर्च असतो जो एकदम आपत्कालीन खर्च असतो, जो आपण एक्सपेक्ट केलेला नसतो, अचानक येणारा खर्च असतो. जसं की एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, तुमची अचानक नोकरी गेली, किंवा घरातली एखादी अडचण आली जी एकदम अचानक आली आहे. मग अशा कंडिशनसाठी पण आपल्याला प्रिपेअर असायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचंय, तर एमर्जन्सी फंड ठेवायचा आहे. आता एमर्जन्सी फंड किती पाहिजे, तर तुमचा जो महिन्याचा खर्च असतो ना, त्याच्या 6 पट. कळलं का? तुमचा जो काही महिन्याचा खर्च होत असतो, जो रेंट, तुमचा किराणा, लाईट बिल, तुमचं बाहेर खाणं वगैरे, ते सगळा खर्चच्या 6 पट पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचा महिन्याला खर्च 20,000 होत असेल फॉर एक्झाम्पल, तर तुमच्याकडे तुमचा एमर्जन्सी फंड 1,20,000 पाहिजे, जो
तुमच्या 6 महिन्याचा पुढचा खर्च भागवेल. 5वा पॉइंट आहे EMI किती असावा. कर्ज घेणं किंवा लोन असणं ही काही चुकीची गोष्ट आहे असं म्हणू शकत नाही. पण अति प्रमाणात लोन असणं, अति प्रमाणात कर्ज असणं हे एकदम चुकीचं आहे, की म्हणजे तुमची सॅलरी 15,000 आहे आणि तुम्ही EMI आहे 10 किंवा 12,000चा. खूप चुकीची गोष्ट आहे. तर तुम्हाला EMI जेव्हा डिसाईड करायचा असेल ना, तर तुमची सॅलरीच्या तो 30% पेक्षा कमीच असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 30% पण खूप झाले, पण त्याच्यापेक्षा जास्त तर असायलाच नाही पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जेवढा कमी तुम्हाला EMI ठेवता येईल, तेवढा कमी ठेवायचा. कारण जर का तुम्ही 30% पेक्षा EMI जास्त ठेवला, तर ते फायनान्शियल स्ट्रेस येणार, तुमची सेव्हिंग काहीच होणार नाही आणि सगळं प्लॅनिंगच बिघडून जातं. त्याच्यामुळे EMI टाळायचंच आहे तुम्हाला. पण जर असेल तर 20% पर्यंत ठीक आहे. 30% मॅक्स आहे, त्याच्यावरती जाऊनच नाही द्यायचा. आणि 6वा पॉइंट आहे, तुमच्या ज्या गरजा आहेत आणि इच्छा आहेत, यातला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. कारण आपण आपल्या इच्छांना गरजांची नावं देतो. कारण गरजा ह्या म्हणजे तुमच्या जे डेलीचे खर्च आहेत किंवा जे काही खर्च आहेत, ते तुम्ही अव्हॉइड करूच शकत नाही. ते तुम्हाला करणं भाग आहे. पण इच्छा असं असतात, जिथं आपण मॅनेज करू शकतो, जिथं आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ऑलरेडी फोन आहे, आणि जो चांगला चालतोय. पण तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे. ती तुमची गरज नाहीये. ती तुमची इच्छा आहे. त्याच्यानुसार तुम्ही ते फोन घेताय. आता एखादं तुम्हाला इंटरनेट गरजेचं आहे दिवसाचं तुमचे जे काही कामं करायची आहेत. पण अति प्रमाणात काहीतरी सबस्क्रिप्शन घेऊन ठेवायचे. मग ते तुमच्या इच्छा झाल्या. पण इंटरनेट एक बेसिक इंटरनेट प्लॅन असणं ते तुमची गरज आहे. सो तुमची गरज आणि इच्छा यातला फरक तुम्हाला ओळखायचा आहे आणि त्याच्यानुसार मग प्लॅनिंग करायचंय. तर या 6 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना, तुमचं सॅलरी प्लॅनिंग व्यवस्थित होईल. तुम्ही महिना व्यवस्थित सस्टेन कराल आणि पैसे सेव्ह पण होतील. कारण आपल्याला सेव्हिंग करणं खूप गरजेचं आहे. मग तुमची सॅलरी कितीही असो, तुम्हाला थोडे का होईना पैसे सेव्ह करायचेत म्हणजे करायचेतच. त्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सूट नाहीये. करायचीच आहे. आणि मग त्याच्यासाठी काय आपल्याला सॅलरी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. नाहीतर पैसे कितीही असो ते खर्च होणार आहेत. तुमचा पगार कितीही वाढू तो खर्च होणार आहे. तुमच्यावर कर्ज होणारच आहे. जर तुमचं प्लॅनिंग नसेल तर. तर आता मला असंच एक तुमच्यासोबत गोष्ट शेअर करते, की मी आपल्या शॉर्ट्समध्ये जे शॉर्ट कंटेंट आहे त्याच्यात पोस्टर कंटेंट शेअर करते, फेसलेस शेअर करते आणि तिथं पण मी असं सॅलरीचं नियोजन देते. भरपूर सॅलरीचं मी प्लॅनिंग तिथं शेअर केलं होतं. 15,000 सॅलरीचं, 20,000 सॅलरीचं, तिथून 60,000 वगैरे सगळ्या सॅलरीचं. तर 15,000चं जर सॅलरी असेल, तर तुम्हीच विचार करा आपलं सगळं काही कमीच येणार. म्हणजे तुम्हाला रेंट पण जर कमी जे कमी रेंटवालंच घर शोधावं लागणार किंवा कमी रेंट जिथे असेल तिथेच तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार. तुमचा किराणा माल पण त्याच्यातच ॲडजस्ट करावा लागणार. सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात मॅनेज कराव्या लागणार. तर त्याच्यानुसार ना मी सॅलरी प्लॅनिंग दिलं होतं. त्याच्यावर एवढ्या साऱ्या कमेंट्स म्हणजे Instagramवरती जरा जास्तच कमेंट आल्या आणि ते व्हिडिओ खूप जास्त हे झाले. लोकांचं म्हणणं काय होतं, की 15,000त कसं मॅनेज होणार? एवढे-एवढेचा कुठं रेंट भेटतो का? तुम्ही सांगा कुठे भेटतो? आम्हाला मिळवून द्या किंवा आमचा EMIच एवढा-एवढा आहे. अशा भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या. आता तुम्हीच विचार करा ना, फॉर एक्झाम्पल 15,000ची सॅलरी आहे आणि एखादा व्यक्ती म्हणतोय, की आमचा EMI आहे 20,000 किंवा आम्हाला रेंटच आम्ही 10,000 देतो. कसं पॉसिबल आहे? त्यांना म्हणजे मला खरंच त्यांच्या ना बुद्धीवरती हसायला येतं, की म्हणजे मी काय सांगतेय आणि ते काय बोलतायत. त्यांना काहीच माहिती नाहीये. म्हणजे फायनान्शियली किती ते अजून इलिटरेट आहेत किंवा त्यांना अजून काहीच नॉलेज नाहीये. कारण 15,000ची सॅलरी भरपूर लोकांची असते हां. 15,000-20,000 कमी सॅलरी आणि ते मॅनेज पण करतात. कारण त्यांना करावाच लागतो, ऑप्शन नसतो. पण ही लोकं जी अशी कमेंट करतात, ज्यांना कळतच नाहीये, की आपण ते सॅलरी नियोजनबद्दल किंवा सॅलरीचं प्लॅनिंग करतोय. तेवढी सॅलरी असेल तर तुम्ही तेवढाच खर्च करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त खर्च करूच शकत नाही कारण सॅलरी तुमची तेवढी आहे. मग त्याच्यात तुम्हाला कसं मॅनेज करायचं याच्याबद्दल मी बोलतीये ना. पण यांचं बापरे! काय कमेंट्स तुम्हाला सांगू. म्हणजे मी इग्नोर करते कारण मला कळतंय त्यांना काहीच नॉलेज नाहीये. ज्यांना कळतंय त्यांनी मला भरपूर फॉलो केलं, भरपूर प्रतिसाद दिलाय. पण ज्या लोकांना कळत नाही त्याच्यापुढे आपलं डोकं आपटून उपयोग नाहीये. त्याच्यामुळेच तुम्हाला मी सांगतेय, की सॅलरी जेवढी असते त्याच्यात कसं नियोजन करायचं याच्याबद्दल मी प्लॅनिंग देते. ते पण फक्त तुम्हाला एज्युकेशनसाठी सांगते, कोणतीही ॲडवाईस नाही, की असंच करा वगैरे. मी तुम्हाला एक एज्युकेशनसाठी या सगळ्या गोष्टी सांगतेय. आय होप तुम्ही तेवढे हुशार असाल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळत असतील. कारण जर तुम्ही हे व्हिडिओज बघताय, तुम्ही भरपूर लिटरेट झालाय. पण काही लोकं अजून तिथंच आहेत, त्यांना कळतच नाहीये, की बाबा फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्स म्हणजे काय हेच कळत नाही. बरं ते जाऊ द्यात. हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर पटकन लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आजच्यासाठी इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.